राज्यातील 246 नगर परिषदा 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा आज निकाल सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार। पहा अचूक आणि वेगवान निकाल TV9 मराठीवर। नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदानाला गालबोट, शेकडो मतदारांना मंगल कार्यालयामध्ये कोंडल्याचा प्रकार, तर बोगस मतदानाचा आरोप करत महिलेसह एका पुरुषाला मारहाण। निवडणूक आयोगाकडून 174 महिलांसह हॉलच्या मालकावर गुन्हा दाखल। पैशांचा आमिष दाखवून शेकडो मतदारांना मंगल कार्यालयामध्ये डांबून ठेवलं, तर 4000 रुपये मिळणार असं सांगत महिलांना नजरकैदेमध्ये ठेवलं। नांदेडमधील धक्कादायक घटना, भाजप पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप। अजित पवार, मुख्यमंत्री फडणवीस आणि तटकरेंमध्ये तासभर खलबतं। अनेक ठिकाणी दादांची राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याच्या तयारीत, तर जिथे भाजपशी युती नाही तिथे स्थानिक पातळीवर शरद पवार गटासोबत हातमिळवणी करण्याचे संकेत, सूत्रांची माहिती। ठाणे पालिकेमध्ये भाजपची शिवसेनेकडे 131 पैकी 48 जागांची मागणी। भाजपनं मागितलेल्या जागांपैकी अनेक जागा सेनेच्या उमेदवारांच्या, तर शिवसेनेकडूनही भाजपच्या सिटिंग नगरसेवकांच्या जागांची मागणी। मंत्री आशिष शेलारांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। मीरा भाईंदर मनपा निवडणूक एकत्र लढण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा, लवकरच महायुती जाहीर करणार। अमरावतीमधल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडकेंच्या वाहनाला कारनं उडवलं। अपघातामध्ये खोडकेंच्या पायाला आणि मणक्याला मार लागल्याची माहिती। रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। घाटकोपरचे भाजप आमदार पराग शहांनी रिक्षाचालकाला फटकावलं। विरुद्ध दिशेनं गाडी चालवणाऱ्या रिक्षाचालकाला आमदार शहांनी चोपलं। अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात शहा आंदोलन करत असताना घडला प्रकार।